गोष्टीचं नाव आहे उन्माद. फाल्गुन महिन्यातलं ऊन तापलं होतं. सावल्या पायाखाली गडप झाले होते. रस्ता निर्मनुष्य दिसत होता. पाखरं चोची वासून झाडा झुडपांच्या आडोशाला बसली होती. कुत्री वीजभर जिबा बाहेर काढून गार सावलीत बसून धापा टाकीत होती. एक दोन घरातून म्हाताऱ्या बुजुर्गाच्या घुमण्याचा आणि उष्णतेमुळे सुस्कारा सोडण्याचा आवाज ऐकायला येत होता. आज भगतवाडीच्या वाघेश्वराची जत्रा होती. लहान थोर बाई पोर घराला कुलूप लावून जत्रेला गेली होती. त्यामुळे चोहो बाजूला सामसूम झालं होतं. भीमशा लिंबाखालच्या भल्या मोठ्या शिळेवर अडकीत सुपारी कातरत बसला होता. तसं मन सैरभैर झालं होतं. जत्रेला जाऊ का नको यात अडकलं होतं. झोपडीत सारजाचा काहीतरी कुटण्याचा आवाज ऐकायला येत होता. अचानक भीमशानं मोठ्या आवाजात सारजाला हाक दिली. अगे ऐकलंस का? काय हो, काय म्हणून ओरडायला हवं की लेकरू रडते घेता येत नाही असं वैतागानं म्हणत सारजा पाय आपटत बाहेर आली आणि क्षणभर थांबून पुन्हा मानेला झटका देऊन आत गेली. अगं थांब जरा, ऐकून तर घे. लेकराला उचलून घे भीमशानं म्हटलं. काय म्हणत सारजा अंगावर धावून आल्यागत मागे फिरली आणि डाव्या हाताचं मनगट कमरेवर ठेवून एका पायावर भार देऊन उभी राहिली. म्या कुस्त्या बघाय जावं म्हणतोय भगतवाडीला, नरम आवाजात भीमशानं म्हटलं आणि हातातील काडीनं मातीत रेघोट्या मारू लागला. काय कुस्त्या? ते बी भगतवाडीला? मिरचीचा ठसका लागल्यागत सारजानं ओढून म्हटलं आणि तोंड पिडमिडी करून अंगठा आणि तर्जनी या दोन बोटात अनवटी धरून पाहत राहील. होय जाऊन येतो सारजाच्या तोंडाकडे बघत भीमशानं म्हटलं. काय कुस्त्या खेळून दिवे लावल्यागत कुस्त्या बघायला जातो म्हणताव. रागानं डावीना कुडी वर उडून सारजा माघारी फिरली. अरे बघून तर येतो म्हणत लेकराला सारजाजवळ देत जोडा पायात चढावला. अहो उद्या रोजगाराला जायचं नाही का? एक दिवस कामाचं खाडं झालं ते बी भटकण्यात घालवायचं का? पुढे निघून गेलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सारजानं म्हटलं आणि ऐकून न ऐकल्यासारखं करतोय हे पाहून रुसल्या चेहऱ्याने झोपडीत गेली आणि मनालाच बोलली. 12 ईस कोस लांब गाव सोडून उपयोगात आले आणि या गड्याला कुस्त्या बघायची हुकी आली आहे. याचे कळत नाही कुणास ठाऊक. दुपारच्या रखरखत्या उन्हात भीमशा रस्ता चालत होता. ठेवणीतलं नवं खमीस, मसरायचं धोतर आणि डोक्यावर पांढऱ्या रंगाचं मुंडस बांधून झपाझप पाय उचलत गाव जवळ करीत होता. पायातल्या ऐरणी जोरड्याचा कार 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 असा आवाज ऐकायला येत होता. उंचा पोरा 6 फूट धिप्पाड गडी, बलदंड बाहू भुजा, दणगट मेहनती पिळदार शरीर, छाव्यासारखी चपळाई, झुपकेदार मिशा, त्यास किंचित पीळ देऊन वर उचललेल्या, दाढीचे वाढलेले खुरटे केस चेहऱ्याला शोभून दिसत होते. नाक बुटकच पण देखणं. डोळे मोठाले तजेलदार आणि बोलके होते. रंग सावळा. 25शीतला तरुण चालताना जमीन हादरल्यागत वाटत होती. रस्त्याच्या कडेला शेतात काम करणारे शेतमजूर माना वाकड्या करून पाहत होते. समोरून काठी टेकवत येत असलेल्या बुजुर्गास पाहून भीमशानं दोन्ही हात जोडून म्हटले, राम राम आजोबा. राम राम. जाड भिंगाच्या चष्म्यातून डोळे गोल गोल फिरवत बुजुर्गानं भीमशाकडे बघत म्हटलं आणि उजव्या तळात असा डोळ्यावर आडोसा धरून निरखून बघत, काय ओळख लागणं झाली गाड्या? कोण तू? म्हणत डाव्या गुडघ्यावर हात टेकून खाली बसला. मी इथला हाय, खामगावचा हाय. भगतवाडीला कुस्त्या बघाय चाललोय. काटेवाडीच्या दगड खाणीत कामाला हाय. आज कुस्त्या असत नव भगतवाडीच्या.
बुजुर्गास ऐकू जाईल अशा चढ्या आवाजात म्हणत भीमशाही खाली बसला. होय असतात की, पर त्यो किनगावा बापशा 2 साल झाले वाढ होतोया म्हणत त्याला जोडच मिळेना झाली म्हणते. सायंकाळची सोनेरी किरणं अजून जमिनीवर उतरली नव्हती. कुस्त्यांचं मैदान तुडुंब भरलं होतं. फडाच्या दिशेनं अजूनही माणसांच्या झुंडीच्या झुंडी येतच होत्या. दुपारपासून 5-50 हजाराचा जनसमुदाय सुरक्षित जागा बघून खिळा ठोकल्यागत बसून होता. काही तरुण पोरांनी तर वानराच्या कळप्यागत आंब्याच्या आणि चिंचेच्या झाडावर ठाण मांडलं होतं. आसपासच्या नामांकित पैलवानांबरोबर 1-2 हलग्या वाजत होते. हलगीवरच्या टिपरानं मैदानात रंगत भरली होती. मल्लांचे उस्ताद रंगीबेरंगी पटक्याच्या शेमलाला झटके देत इकडून तिकडं जोड बघत फिरत होते. लहान सहान पोराटोरांच्या कुस्त्या 5-10 रुपयाचं बक्षीस लावून खेळवणं चालू होतं. नवर रक्त सळसळणारे छावे करा लावत होते आणि हलगीवरच टिपर वाजवल्यागत तडका फडकी कुस्ती जिंकत होते. तर काही पोरं हिरमुसली तोंड करून माघारी फिरत होते. जिंकलेल्या पोरांचा हात उंच करून पंच 10 रुपये रोख इनाम म्हणून शंकरवाण्याला ओरडून सांगत होते. जिंकणारी पोरं उड्या मारत पैसे घेऊन मैदानाबाहेरच्या दुकानात जाऊन भेळ, बत्तासे, रेवड्या, लाडू, जिलबीवर ताव मारत होते. काही मुलं पाळण्यात बसण्यासाठी गर्दी करत होते. अधून मधून 1-2 अशा टणक मोठ्या कुस्त्या लावल्या जात होते. बक्षीस रक्कमही वाढवली होती. 25 रुपयापासून 50 रुपयापर्यंत इनामामुळे एका पोराला फिरवायला सुरुवात झाल्यास मी खेळतो म्हणत 4-5 पोरं पुढे येत होती. म्हणून पंच लोकांची संख्या वाढवली होती आणि पैसे वाटणाऱ्या शंकर वाण्याला मदतनीस. हळूहळू मोठ्या मल्लांच्या कुस्त्या लावायला सुरुवात झाली आणि पंचांची संख्या कमी करून स्वतः सरपंच, दामू अण्णा आणि गायकवाड तात्या फडात दिसू लागले. बाकी पंच फडाच्या कडकडनं जोड्या जुळवत बक्षिसाची रक्कम ठरवत फिरू लागले. जोड लावताना वय, अंगबांधा, उंची आणि अनुभव पाहून जोडी ठरवत होते आणि प्रतिस्पर्धी समवयस्क. अंगबांधेची ईर जोड लावल्यास वादविवादालाही तोंड देत होते. कुस्ती शिकवणारे तालमीतले उस्ताद समोरच्या उस्तादाला असं दंड थुटून आणि पट वाजवून माझ्या पैलवानासोबत खेळू म्हणून आव्हान देत होते. आखाड्याबाहेर ठरलेल्या कुस्त्यांची जय्यत तयारी चालली होती. उस्ताद आपल्या मल्लास अनुभवाच्या जोरावर ठराविक वेळेला डाव कसा खेळावा, आयत्या वेळी प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या डावावर प्रतिडावानं कशी मात करावी, डावपेच कशा पद्धतीने टाकावा आणि आपली सुटका कशी करून घ्यावी, प्रतिस्पर्धी खाली असताना कोणते डावपेच करावे हे सांगत होते. मल्ल लुंग्यांचा आडोसा करून आत लंगोट व लांग म्हणजे जांध्या नेसता नेसता म्हणून ऐकून घेत होते. काही पैलवान जोर बैठका मारून अंग गरम करत होते, तर काही मल्ल आपल्या समवयस्क जोडीदारासोबत डावाचा सराव करून शरीरास तापवत होते. शिकाऊ लहान तालमीतले मल्ल गोल कड करून बघत थांबले होते. प्रेक्षकांची कुजबूज ऐकायला येत होती. कुस्ती शौकीनांचं मागच्या वर्षी खेळलेल्या कुस्त्यांचा आढावा घेणं चालू होतं. कासार सिरसी गावच्या खरातानं आबा खोताच्या धाकट्या भावाला धोबीपाच्या डावाने आसमान दाखवली होती. आबासारखी पकड नाही जमत सुधीरला. आबाचा पेटंट डाव म्हणजे भारंदाज. आबाचं एकेरी दुहेरी पट काढण्याचं कसं तर आवरेच. समोरच्याला आक्रमण बचाव करायला व्हावच देत नाही चितपट कुस्ती झाल्या बिगर. तो बी बापशा सोबत खेळायला नको म्हणलं होतं, माहितीये का तुला? अरे बापशाने तर भल्या भल्या मल्लांना आसमान दावले आणि वाढ कुस्ती पर्यंत पोहोचलाय. 2 साल झाले त्याला जोड मिळेना झाल्या. उगीच काय
या वर्षी तरी कोण खेळायला उठते का नाही देव जाणे. गेल्या वर्षी खान नावाच्या पैलवानाने सलग 6 नामांकित पैलवानाला हरवले होते. त्याने सुद्धा शेवटाला माघार घेतली होती बापशा सोबत खेळायला. हा वाढ पैलवान बाबूशाकडे सर्वांचं लक्ष खेळून होतं. सलग 2 साल वाढ कुस्तीचा बहुमान पटकावणारा बापशा मोठ्या आयटीत बसला होता. गर्वानं अधिकच फुगला होता. त्याची कुस्ती बघायला सर्वांची उत्सुकता लागून राहिली. या गावच्या पैलवानासोबत त्या गावच्या मल्लाची जोड हाय नाही म्हणत होते, पण बापशा सोबत खेळण्याचं नाव कोणीच काढत नव्हतं. एकंदरीत चर्चेला तोंड फुटलं होतं. काहींच्या मनाची बेचैनी वाढली होती, तर काही हौसे गौसे इतके अस्वस्थ झाले होते. कधी एकदा मोठ्या कुस्त्या सुरू होतात आणि आपणास नामांकित पैलवानांच्या कुस्त्या बघायला मिळते आहे. त्यातून शेवटी बापशाला जोड कोणाची लागते आहे याचीच मनाला ओढ लागली होती. आतापर्यंत 5-50 लहान मोठ्या कुस्त्या खेळून झाल्या होत्या. 10-12 हजाराचं बक्षीस रूपानं वाटपही झालं होतं. पैलवानाचे नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी, ओळखी, अनोळखी सगळ्यांचा आनंद असा द्विगुणित झाला होता. आनंदाच्या बहरात हुर्रे आई गे पठ्ठ्या, शाबास रे माझ्या पैलवाना, माझ्या बहादूर पोरानं कुस्ती जिंकले इत्यादी शब्दानं मैदान दणाणून गेलं होतं. मुलांच्या कर्तृत्वानं बापांना हुर आला होता. पैलवान म्हणून पोचल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. काहींनी तर पुढच्या वर्षापर्यंत खुराक, दुधाचं रतीब लावण्याची खुणगाटच मानली होती. आसपासच्या लहान मोठ्या गावातल्या तालमीतले मल्ल आखाड्यात उतरले होते. कुस्ती खेळण्या अगोदर आणि जिंकल्यानंतर घराण्याचं, गावाचं, तालमीचं आणि उस्तादाचं नाव ओरडून सांगत होते. दंड थोपटून आणि पट वाजवून मैदान दणाणून सोडले होते. त्या त्या गावची ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी मल्लास प्रोत्साहन देत होते, तर काही धनिक लोक आपल्या गावच्या विजयी पैलवानावर पाऊस पडल्यागत नोटांची उधळण करीत होते. हे गण्या इकडे गेले का? अंधरा गावच्या शिवराम पाटलांनी हळी दिली. आलो जी म्हणत गण्या हळदी वाजवतच पळत आला. हे 100 रुपये आणि वाजव बघू मारते पुढे दणकून नोट नाचवत शिवराम पाटलाने म्हणले. गण्या काडीमुडीचाच सडपातळ वेडी, पण हलगीवरच्या ठेक्यानं अख्खं मैदान दणाणून सोडलं होतं. अनेक गावचे हलगी वाजवणारे आले होते, पण गण्यासारखा ठेका कुणाकडे बी नव्हता. विना थांबा पाऊण तास सलग हलगी वाजवत होता. नाचत नाचत पाठीला पाक देऊन वाजवण्याचं कौशल्य गण्याचं आवडच होत. आवाजाची चढ उतार करून गण्यानं सर्वांचं लक्ष खेळून ठेवलं होतं. भान हरपल्यागत गण्या घामानं डोक्याच्या केसापासून शर्टापर्यंत ओळा चेंब झाला होता. आवाजाच्या ठेक्यानं पंचकृषीतून आलेल्या कुस्ती शौकीनांचं लक्ष एकाग्र करण्यात यशस्वी झाला होता. ओळखी, अनोळखीचे मित्र, पंच आणि बुजुर्ग त्यास 5-10 रुपयाचं बक्षीस देऊन खुश करत होते, म्हणून त्यास अधिकच चढल्यागत झालं होतं. ढँग टिके टाक टिके ढँग टिके टाक टिके टाक टिके टाक टिका असा आवाजाचा ठेका वाजवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं होतं. गावातील टार्गट पोरं त्या सोडून गण्या हळू म्हटल्यास बारीक मंजूळ आवाजाचा ठेका वाजवून लक्ष एकवटून घेत होता. आणि जोर जोरात म्हटल्यास ढँग टिके टाक टिके ढँग टिके टाक टिके टाक टिका असा मोठ्या ठेका वाजवून अख्खं मैदान दणाणून सोडलं होतं. सूर्य चांगलाच करडला होता. सावल्या लांबल्या होत्या. सोनेरी किरण झाडाच्या शेंड्यावरच चमकत होती. मैदानातील लहान मोठ्या कुस्त्या संपल्या होत्या. 35,000चा हिशोब जुळला होता. अजून 15,000च्या इनामाची तोडमोड करायची बाकी होती. नामांकित पैलवानास बक्षीस रुपयाने देणं राहिलं होतं. जोड्या ठरल्या होत्या, काहींना जोड्या मिळत नव्हत्या. अखेर तडजोड करून खेळवणं कबूल झालं होतं. जो मल्ल कुस्ती जिंकेल त्यास 1000 रुपये देऊन मैदानात हार घालून गोल फिरवले जात होते.
बऱ्याच कुस्त्या बरोबरीत सोडवल्या जात होत्या. पंच आणि सरपंच कुस्ती चालू असताना देखरेख ठेवून होते. कुस्ती निकाली न झाल्यास चांगल्या कुस्तीगिरास त्याच्या डावपेच पकडी पाहून कमी जास्त इनाम देऊन त्यांचा मान सन्मानानं सत्कार केला जात होता. वाड कुस्तीचा बहुमान मोठा जंगी होता. रेशमाचा फेटा बांधून त्यांची गावातून मिरवणूक काढली जाणार होती. अंतिम नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्या खेळवण्यासाठी आखाड्याची जोरात तयारी चालली होती. भगतवाडीच्या वागेश्वर तालमीतले 8-10 मल्ल हाडातली माती खोऱ्यानं कोरून मोकळी करत होते, तर काही पैलवान पाटा ओढून माती सपाट करत होते. तशी तयारी 15-20 दिवसापासूनच चालू होती. नदीकाठच्या गाळाच्या लाल मऊ कोयटा मातीत राख आणि काव घालून एकजीव केलं होतं. सकाळ संध्याकाळ पाणी मारून फावड्यानं तोडून मऊ केली होती. गावातील जाणकार बुजुर्गांच्या सल्ल्यानं तेल, ताक, लिंबू रस आणि अत्तर कापूर घालून जंतुविरहित केली होती, जेणेकरून चर्मरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. त्यामुळेच गरिबापासून श्रीमंतापर्यंत फडात कुस्ती शौकीन उतरले होते. सटव्याचा दौलती जमीनदार, पांढरकवड्याचे बाजीराव बागायतदार, लातूर बार्शीचे शिवाजीराव देशमुख, नागनाथ सावकार इत्यादी कुस्ती शौकीन खेळातील मौज लुटण्यासाठी दरवर्षीप्रमाणे खेळण्यासाठी आले होते. पैशांचा मोबदला न घेता खेळत होते. तसेच कोराळवाडीचा रावण्या बेरड, बुंडरचा बळी रामोशी, रज्जाक भाई हे धंदेवाईक कुस्तीगीर फडात हजेरी लावण्यासाठी आलेले होते. त्यांची शाबासकी गावातील मल्ल करत होते. तात्यांची नजर काहीतरी शोधत होती. काय पैलवान, खेळायची का कुस्ती? भीमच्याकडे पाहून गायकवाड तात्यानं म्हटलं. नाही, कुस्ती बघाय आलोय. नकारात्मक मान हलवत भीमच्यानं म्हटलं, इकडे या, तुमच्याकडे काम आहे. हाताचा इशारा करून म्हटलं आणि बसलेल्या माणसांना बाजूला सारत फडाबाहेर चालू लागले. तात्यानं कान मंत्र दिल्यानं भीमशाचे बाहू स्फुरल्यासारखे झाले होते. बापशाची कमजोरी कळाल्यानं मनोधैर्य वाढलं होतं. आक्रमण, बचाव, संरक्षण आणि प्रसंगावधान कसं खेळायचं हे तात्यानं सांगितल्यानं आत्मविश्वास वाढला होता. शक्तीला युक्तीची जोड मिळाली होती. संधी चालून आली होती. त्याचं सोनं करण्यासाठी मन आतुर झालं होतं. गेल्या 3 वर्षानंतर नशीब उजाडलं होतं. तात्यामुळे योग जुळून आला होता. खाणमजूर म्हणून काम करणारा भीमशा आज फडात उतरणार होता. सराव, इच्छा, आवड आणि शरीर संपदा असूनही परिस्थितीमुळे कुस्ती पेशा स्वीकारता आला नव्हता. त्याची खंत आज तागायत मनात चलत होती. तोच राग आनंदासोबत धगधगत होता. दगडासोबत झुंज देणार, पहारीनं जमिनीतून दगड खोडून काढणार, सुटकीनं भल्या भल्या दगडाचे तुकडे पाडणार तन मन आज पेटून उठलं होतं. कुस्ती खेळण्यासाठी कासावीस झालं होतं. ऐका हो तमाम कुस्तीगीर आणि कुस्ती शौकीनांनो, ऐका. लहान थोरांनो ध्यान देऊन ऐका. माईक मध्ये जनसमुदायाला पंच शिवाजीराव डोईजोडनं सूचना केली आणि क्षणार्धात मैदान शांत झालं. आपापसातील संभाषण थांबलं. हलग्यावरचे आवाज बंद झाले. तेव्हा वाघेश्वर कुस्ती आखाड्याचे प्रमुख विश्वनाथराव म्हणाले, बंधूंनो, यापुढील राहिलेल्या शेवटाच्या कुस्त्या मोठ्या इनामी आहेत. तर गडबड गोंधळ न करता शांत बघण्याची कृपा करावी. आपल्या इलाक्यात लांबून तालुका जिल्ह्यातून नावाजलेले मल्ल येतात. ते जाऊन आपल्या गावचा मान वाढवतात. त्यांची सेवा करण्याच्या संधी आपणास मिळतात. म्हणून आपलं भाग्य मोठं आहे.
तरी समध्यानं सालाबाद परमानं साथ द्यावी ही विनंती. हा गायकवाड तात्या, सुरू करा शेवटाच्या कुस्त्या. गायकवाड तात्यानं गेली 2 दशके कुस्ती क्षेत्रात घालवली. नामांकित मल्ल म्हणून दूर दूरच्या गावात तात्या नावानं परिचित होते. एक गुणी सोजवळ मन मिळावू पैलवान म्हणून तात्याची ख्याती होती. तात्यानं आज तागायत अनेक नामांकित मल्ल तयार केले होते. त्यांना मायेनं समजावून, काही वेळेला धाक दाखवून, त्यांच्यात मिळून मिसळून राहून कुस्तीची तयारी करून घेतली होती. स्वतःच्या नजरेखाली दंड, बैठका, आखाडा खोदणे, माती सपाट करणे, पाटा ओढणे. पहाटे त्यांच्या सोबत स्वतः सायकलवर बसून 50 मैल रपेट करत होते. आज वय झाले तरी सुद्धा मल्लखांब, डंक्या मारण्याचे व्यायाम स्वतः करून दाखवत होते. त्यामुळे दमछाकीचा प्रकार अजून तरी त्यांना शिवला नव्हता. त्यामुळेच तर दुपारपासून धावपळ, पळापळ न थकता चालू होती. गर्वविरहित निस्वार्थी मनाचा तात्या समोरच्या मल्लाचा कसलाही भेदभाव न करता योग्य निकाल देतो बर का, किल्लर येऊन आलेल्या एका बुजुर्गानं म्हटलं. अहो आजोबा, तात्याची आखाड्यात हार जीत पचवण्याची संस्कृती फार पूर्वीपासूनचीच. मधू काकानं मान हलवत बुजुर्गास सांगितलं. होय, तात्याने लाल मातीशी इमान राखले म्हणायचे तर. अहो तात्याच्या शब्दा खातर एवढा मोठा आखाडा भरतोय आमच्या गावात. काय रे मधू काका, काय म्हणतात आजोबा? अशा चाललेत कुस्त्या आणि बक्षिसाचं वाटप. मधू काकाच्या खांद्यावर हात ठेवून तात्यानं म्हटलं. आणि तू आहेस म्हटल्यावर सगळं बरोबरच चाललंय म्हणायचे. तात्याचं कौतुक करत मधू काकानं म्हटलं. अरे तेच तर डोकेदुखी झाल्यात. बादशाला मोठ समजावून सांगितले. अंतिम लढतींना सुरुवात झाली होती. दूर दूरहून आलेले नामांकित मल्ल फड गाजवत होते. प्रतिस्पर्ध्या चितपट करण्यासाठी एक ना अनेक घातक डाव खेळत होते. जनसमुदाय डोळ्याची पापणी लावून न देता पाहत होते. हितचिंतकांच्या आक्रमक बचावाच्या आरोळ्यानं मैदान तापलं होतं. हलग्यावरच्या टिपराने कल्लोळ केला होता. पैलवान दंड थोपटून आणि पट वाजवून आखाडा दुमदुमवत होते. समर्थक हर हर महादेवाच्या गर्जना देत होते. एका बाजूला हौशी कुस्तीगिरांची तर दुसऱ्या धंदेवाई. दोन्ही बाजूने जय घोषाच्या गर्जना देण्याची जणू चढावणच लागली होती. उस्ताद ग्रामदैवताच्या नावाच्या जय जयकाराची जणू स्पर्धाच चालली होती. मल्लानं केलेली कामगिरी पाहून झुलत होती. नातेवाईक, मित्रमंडळी भान हरपल्यागत नाचत होती. नावच्या मल्लानं कुस्ती जिंकलेल्याचं पाहून फेटे टोप्या वर भिरकावून आनंदोत्सव साजरा करत होते. काही जण तर अंगातील खमीस काढून गोल फिरवत ओरड्यात आगा वेगळाच आनंद व्यक्त करीत होते. हिप हिप हुर्रे म्हणत विजयी मल्लाच्या सुरात सूर मिसळत होते. मल्लाच्या शक्ती आणि युक्तीचं कौतुक करीत होते. त्याच खांद्यावर घेऊन शाबासकी देत होते. पाहता पाहता प्राथमिक फेऱ्या संपल्या. बादशा, रावण्या, बळी, रज्जाक, दौलती, नागनाथ, शिवाजी, बाजीराव इत्यादी मल्लांनी फड गाजवला. वैशिष्ट्य म्हणजे ठरलेल्या सर्वच कुस्त्या निकाली झाल्या. उपांत्य फेरीत बादशानं दौलती इनामदारासोबत झुंजार खेळी करून आसमान धावलेलं पाहून बाजीराव आणि रज्जाक बाईनं माघार घेतली. तिकडे रावण्या बेरडानं बळीरामोशी, नागनाथ सावकार आणि शिवाजीराव देशमुखासोबत नेत्रदीपक कामगिरी करून साऱ्या कुस्ती शौकीनांची मनं जिंकली. आपल्या शक्ती आणि युक्तीनं विजयश्री खिसून आणली. पण बादशा सोबत अंतिम वाढ कुस्ती खेळण्यास नकार दिल्यानं साऱ्या मैदानातील जनसमुदायाची निराशा झाली. पुढे काय याची उत्सुकता शिगेला पोहोचली. ह्याच्या बायलीला या बारीला तरी बादशाला जोड मिळेल असं वाटलं होतं. शंकरवाण्यानं तालाजीला वारस म्हटलं.
रावण्या बेरडानं सलग 3 कुस्त्या जिंकून बी वाड कुस्ती खेळायला नग म्हटले, आता बाकी काय राहिले? मग रे या साली बी आपशाला जोड नाही म्हणायची तर नाराजीचं सुरत शंकरवाण्यानं म्हटलं, आता अख्ख्या पंचक्रोशीतच वाढ जोड नाही म्हटलं तर वावग होणार नाही. बघ निश्चयानं मान हलवू तर लवारानं म्हणले. बापशाला रीतिरिवाजाप्रमाणे मैदानात फिरवलं जात होतं. त्याचा हात धरून दामू अण्णा चालत होते. मोरे एकच हलगी वाजत होती. बापशाचा हात उंचावून दामू अण्णा मोठ्यानं हाकाटी देत होते. हाय का कोण वाड कुस्ती खेळणार? या पैलवानाला जोड पाहिजे, जोड. इनाम 5551 रॉक. कोण खेळणार हाय का? अशी आळी देत फिरत होती. मैदानात शांतता पसरली. दामू अण्णाचा आणि एका हलगीवरच्या टिपराचा आवाज तेवढा ऐकायला येत होता. जनसमुदाय लावून पाहत होता. मधूनच कुठेतरी चुळबुळ झाल्यास मला त्या बाजूला वळत होते. एक फेरी हिंडवून झालं, कोणीच खेळायला उठलं नव्हतं. चोहो बाजूनं नकार येत होता. तरीही दामू अण्णा हाकाटी देतच होते आणि फेरी पुरी झाल्यास 501 रुपयाच्या बक्षिसाची रक्कम वाढवत होती. 2 फेऱ्यात 6551 इनामाची घोषणा ऐकून बाकडी गावच्या तुका कोळ्यानं रामा मांगास म्हटलं, राम्या धरू का रे? पडलो तर पडलो. नको रे बाबा, यो बापशा जरा संधी डाव जाणणार कडू देणं आहे. 2 साल झाले तो कोराळवाडीचा कृष्णा लंगडत फिरतोय, बघत नाहीस का? एका हाताचा पंजा हलवत रामा मांगानं म्हटलं, होऊ दे काय होईल ते. उद्या मरायचं ते आजच. पर हा उरावर नाचल्यागत भगवान झाले. चौथ्या फेरीला सुरुवात झाली. 7051 रुपयाच्या बक्षिसाची हळी दामू अण्णांनी दिली. हलग्यावरचे आवाज थांबले. जनसमुदायानं श्वास रोखला. छातीचे ठोके मंदावले. सर्वत्र शांतता पसरली. प्रत्येक जण तोंड वासून एकटक बघत होता. बापशा मोठ्या दिमाखात चालत होता. आलटीत इकडून तिकडं नाक फुगवून पाहत होता. अभिमानानं हातापायातलं अंतर टाकत होता. गर्वानं अंगावर मूठ मूठ मास चढत होत. मस्तीनं नाकासून फुस आणि तोंडातून असा आवाज निघत होता. आखाड्यात आलेल्या सर्व मल्लास तुच्छ कमी लेखत होता. चौथी फेरी पुरी व्हायला 1 कासराभर रान बाकी राहिले आणि अचानक बापशानं दामू अण्णाच्या हाताला हिसका देऊन हात सोडून घेतला आणि वेडा पिसा झाल्यागत करत हसू लागला. वेड वाकड्या अंगानं करून नाचू लागला. जोर बैठका मारू लागला. दंड थोपटून आणि पट वाजवून मैदान घुमवू लागला. उगीच छाती पुढे आणि ढोपर माग करून पळाल्यागत करू लागला. भीमशा बेचैन झाला होता. बसल्या जागी मनातल्या मनात तळमळत होता. समोरचं दृश्य पाहून तडफडत होता. बराच वेळानं त्याचं मन म्हणालं, तात्या हातावर हात बांधून का म्हणून थांबले असतात? मला खेळायला उठ कसं म्हणत नाही, कुणवत कसं नाही? काय आहे त्यांच्या मनात? कसं करावं? भीमशाला काहीच कळेनासं झालं होतं. त्याच्या पुरुषत्वास आव्हान दिल्यागत वाटत होतं. बसल्या जागी मनात राग धगधगत होता. अंतर्मन सैरभैर झालं होतं. चौथी फेरी पुरी होत आली. बापशाचं मैदान थय थय नाचून झालं. तात्यानं झटक्यात मान भीमशाकडे वळवली. हाताची घडी सोडली आणि किंचित मान वर करून डोळ्यानं खुणावलं. तसा भीमशा ताडकन उठून उभा राहिला आणि राग, द्वेष, तिरस्कार मिश्रित एकच मोठ्यानं हात उंचावून हळी दिली. मी खेळतो म्हटल्याची डरकाळी
मैदान भेदून चिरून दूर गेली. काळ्या कुट्ट ढगातून वीज कडाडल्यागत आवाज उमटला. आवाजाच्या दिशेला मैदानातल्या माना झटक्यात वळल्या. बराच वेळ रोखलेला श्वास मोकळा झाला. छातीचे ठोके धडधडू लागले आणि क्षणार्धात मैदान सर्वांगास मुंग्या चावल्यागत नाचू लागले. हर्षभरीत होऊन हर हर महादेवाच्या गर्जनाला सुरुवात झाली. गोंधळ वाढला. जो तो हातात चर्चा करू लागला आणि भीमशाला पाहून आवाक तोंड आ करून आश्चर्यानं पाहू लागला. भीमशाचं फडात जंगी स्वागत होत होतं. तो बापशाच्या दिशेनं फडात घुसत होता. रस्त्यात स्वागत करण्यासाठी कैक जण पुढे सरसावले होते. त्यांना बाजूला सारत येत होता. बापशा त्याच्याकडे डोळे तोंड विस्फाटून पाहत होता. समर्थक आणि विरोधक आनंदानं नाचत होते. हजारो डोळे भीमशाकडे लागले होते. वाऱ्याच्या वेगानं आणि छाव्याच्या चालीनं भीमशा डांगा टाकत आणि झपाझाप पाय उचलत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द होती. त्याला पाहून बुजुर्ग म्हणत होते, हा ह्यो हाय बघ बराबर जोड. कोण गावचा आहे रे हा वाघ? नौकाच हाय. मग कोण नाव गाव म्हणायचं याच? मग रे बापशा याला जरा संधी डाव लावून जेरबंद करते की. अचानक मी खेळतो म्हटल्याचा आवाज अजूनही कानात आणि मैदानात घुमल्यासारखा वाटत होता. बापशा दमला होता. धापा टाकत होता. बेभान नाचून शक्तिहीन झाला होता. जोर बैठका मारून पोट खालवर होत होत. भीमशाचा उंचा पुरा बलदंड देह पाहून चेहरा वरमला होता. पुढे काय वाढून ठेवलंय त्याचं त्यालाच कळत नव्हतं. खेळावं का नग म्हणावं? नग म्हटलो तर 2 साल कमावलेला मान सन्मान धुळीला मिळणार होता आणि हो म्हणून चितपट झालो तर तोंड दावायला जागा राहणार नव्हती. जिकडे तिकडे आपली चिथू होईल. काय आणि कसं करावं हाच विचार करत त्यानं मागं वळून तात्याकडे पाहिलं आणि समजावून सांगितलेले शब्द आठवू लागले. बापशा माझं ऐक. वाढ कुस्तीचा नाद सोड. अरे आपल्या इलाक्यात दूर दूर गावचे मल्ल खेळ गावायला येतात. त्यांचा माना सन्मानानं सत्कार करून पाठवणी करायची असती का आपलाच सत्कार आपणच करून घ्यायचा असतो? माघार घे. तेवढ्यात भीमशानं समोर येऊन स्मित हसत हात पुढे केला. गोंधळलेल्या मनस्थितीत बापशाने हात समोर केला. दामू अण्णानं दोघांच्या होकाराला संमती दिली आणि 2 हात जोडले. त्यावर आपला हात ठेवून किंचित दाबला. टाळ्यांच्या कडकडाटात जनसमुदायानं बापशा भीमशाला शुभेच्छा दिल्या. थोड्याच वेळात दोन्ही मल्ल लंगोट जांध्या लावण्यास फडाबाहेर गेले. भीमशानं ठरल्याप्रमाणे कापडं उतरून फडात आला आणि गायकवाड तात्याचं दुरूनच पापण्या लावून दर्शन घेतलं. पुढे होऊन आखाड्यातली माती कपाळाला लावून वंदन केलं आणि आत जाऊन दंड थोपटून पट वाजवून पाय रोवून शांत थांबला. तेवढ्यात बापशाही लंगोट लावून आला. दोघांनी खाली वाकून आखाड्यातली माती एकमेकांना देऊन सलामी दिली. दामू अण्णानं हाताचा इशारा करून कुस्ती लावली. भीमशा उजव्या पवित्र्यात तर बापशा डाव्या. परस्परांना भिडले आणि क्षणार्धात मैदानावर शांतता पसरली. सर्वांच्या नजरा कुस्तीकडे वळल्या. दोघांनी चौदंडी करून परस्परांची ताकद आजमावून पाहिली. दामू अण्णा तू तर 2 वाघांची झुंज लावले की रे? तात्यानं दामू अण्णाची पाठ थुपटून म्हटलं. वाघ सिंहाची म्हण. उलट तात्याच्या पाठीवर थाप मारून दामू अण्णानं म्हटलं, ते कसं? या नौख्यानं मोठ्या खुबीनं उजवा हात आणि उजवा पाय सावध पवित्र्यात पुढे करून सलामी दिलेलं बघितलंस का तू? अरे ह्यो बचावात्मक हनुमंती डावपेच खेळून बापशाला दमवून चितपट करतोय की नाही बघ. तात्यानं फक्त हुंकारानं म्हटलं आणि गप्प बसला.
जाणकार दामू पंचानं बरोबर ओळखलं होतं. तात्यानं भीमशाला सांगितलेलं गुपित गुपितच राहिलं होतं. बापशा शक्तीनं बलदंड, पोट थोडं सुटलेलं होतं, तर भीमशा सडसडी काटक पिळदार शरीराचा चपळगडी. बराच वेळ झाला काही केल्या भीमशाच्या ताकदीचा अंदाज लागत नव्हता. दामछाकीनं बापशाचं पोट खालवर होऊ लागलं. तेव्हा बापशाच्या मनात पाल चुकली. ह्यो आपणास हनुमंती डाळपैसानं दमवतोय. म्हणून बापशानं सुरुवातीस डंक्या, चाप, मुरडी डाव लावून पाहिलं. त्याची तोड भीमशाकडे होती. म्हणून बापशानं घुटणाबाहेरील टांग, धोबी पाछाड, हरणकास, कलाजंग असे एक ना अनेक डाव लावून पाहिलं. पण प्रत्येक डावाची बचावात्मक तोड काढून भीमशा बाजूला सटकत होता. स्वतःहून आक्रमण करत नाही, आपल्या शक्तीवर युक्तीची मात करतोय हे बापशानं ओळखलं. तात्या, बापशा लई कडू बेरकेपण आहे. त्यानं त्याचा पेटंट डाव जरासंधी अजून लावला नाही. अरे मोदू काय काय ते बघ, दमछाकीनं त्याचं पोट लवाराच्या भात्यागत झाले. चेहरे कसला डाव लावणार? का असं वीज झाले ते बघ कसं तळमळते, तडफडते बघ नीट. होय, 2 सालात गर्वानं फुगलाय नुसता. माणूस झटका देऊन जवळ थांबलेल्या आबा खोतानं म्हटलं. 2 बलाढ्य देता अगदी झुंजत होत्या. जनसमुदाय डोळ्याची पापणी लावून न देता पाहत होता. जाणकार, पंच, बुजुर्ग आणि हौशी धंदेवाईक कुस्तीगीर ध्यान देऊन बघत होते. बापशाचे डाव आणि भीमशाची तोड डोळ्यात साठवत होते. बापशा थकला होता. झेंडू फुटावा तसा सर्वांगास घाम फुटला होता. दोघेही घामानं ओले चिंब झाले होते. बापशा आदनमधनं लंगोट आवळून बांधण्याचा बहाणा करून थांबत होता. दम घेत होता. दोघांची अंग पाझरल्यागत झाली होती. दामोअण्णा दोघांच्या अंगावर उंजळीनं माती टाकत होते. आदनमधनं दोघं एकमेकांच्या अंगाला माती लावून कोरडं करीत होते. तरीही झिरपा थांबत नव्हता. माती टाकून टाकून दामोअण्णाच थकला. तेव्हा तात्याला इशारा करून म्हटले, तात्या ये रे मधी. दोघेही तांबड्या मातीच्या चिखलात लोळण्यागत दिसत होते. दोघांची डोकी चिखलाचा लेप दिल्यागत झाले होते. दोघेही तोंडाचा घाम ओंजळात माती घेऊन पाण्याने धुतल्यासारखं करीत होते आणि लगोलग लढतीला सुरुवात करीत होते. सुरुवातीपासून आतापर्यंत भीमशानं डावाला तोडच दिली होती. तसं तात्यानंच बजावून सांगितलं होतं. भाडायचं नाही आणि पडायचं बी नाही. बापशानं बास म्हटलं बिगर सोडायचं बी नाही अशी सक्त ताकीदच भीमशाला दिली होती. बापशाची दमछाकनं उरात कळ आली. तो कासावीस होऊन तळमळू लागला, तडफडू लागला. पण हट्टी स्वभावामुळे माघार घेणं त्याच्या रक्तात नव्हतं. अखेर जीवावर बेतण्याच्या भीतीनं बापशानं माती हातात घेतली आणि भीमशाला देत म्हटलं, बस झालं, मी हारलो. म्हणून पाठ दावली आणि चालू लागला. अरे बापशा, भीमशानं मागून हाक दिली. तसा तो गर्रकन मागं वळून स्तब्ध थांबला. भीमशानंही माती हातात घेतली. 4 पावलं पुढे गेला. त्याच्या पाठीला लावलं आणि आलिंगन देऊन पाठ थोपटली. त्याचे दोन्ही मनगट धरून म्हटले, मर्दा, तू वाघ आहेस आणि तू काय कमी आहेस का? मैदानातल्या 25,000 कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवलीस. म्हणत बापशानं भीमशाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि हार पत्करण्यातला एक आगळा वेगळा आनंद घेत परत फिरला. त्याबरोबर बापशाच्या विरोधकांनीही मैदानात प्रवेश केला. त्यास खांद्यावर घेऊन मैदानात सभोवार फिरवले. भीमशानं विजयी जल्लोषातून आपली सुटका करत हिप हिप हुर्रे म्हणत पळत जाऊन तात्याच्या पायावर डोकं टेकवलं. भीमशाच्या विजयाचा आनंद आखाड्यात खुलला होता. आनंदोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत होता. वाघेश्वर कुस्ती आखाड्याचे प्रमुख विश्वनाथरावांनी भीमशाच्या डोक्याला रेशमाचा फेटा बांधला. मदनलाल शेठनं फुलांचा गुच्छ दिला. शंकर वाण्यानं इनामाची थैली स्वाधीन केली. गायकवाड तात्यानं भीमशाच्या गळ्यात हार घालून
आनंदानं मिठी मारत शाबासकीनं पाठ थोपडली. दामू अण्णा मधू काकानं चांदीची ढाल मान सन्मानानं देऊन त्याचा सत्कार केला. भीमशाला शुभेच्छा देणाऱ्यांची झुंबड उडाली. नामांकित मल्लांनी हस्तांदोलन करून लढतीचं कौतुक केलं. हौशी आणि धंदेवाईक मल्लांना खांद्यावर उचलून घेऊन पुन्हा सभोवार 2 फेऱ्या मारल्या. मोर 5-50 हलग्या वाजत होत्या. धनवान लोक 100-200 रुपयाचे इनाम देत होते. पाहता पाहता वाड कुस्तीचा आनंद संपला. जो तो एक ना अनेक लढत्यांची चर्चा करत परतीच्या मार्गाला लागले. निकाली आणि प्रेक्षणीय लढती पाहण्यास मिळाल्यानं खुश होऊन रस्ता चालू लागले. पण भीमशा मात्र तिथंच घुटमळत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता होती. काळजीनं मन व्याकुळ झालं होतं. ते पाहून तात्यानंच भीमशाला अटकलं. काय रे, कसली काळजी करतोयस? तात्या, हे हार तुरे, ह्यो रेशमाचा फेटा, हे 8-9 हजाराचे बेस झाले. पण ह्या ढालीचं मी काय करू? तात्याच्या अंगावर झरकन काटा उभा राहिला. मन अस्थिर झालं. क्षीण नजरेने पाहत तात्यानं उलट प्रश्न केला. का रे, काय झालं? तात्या, मी एक खाण मजूर, पोटा पाण्यासाठी रानोमाळ दगड हुडकत हिंडणारा. ह्या ढालीला कुठं घेऊन फिरू? ह्यो दागिना माझ्यानं सांभाळणं होणार नाही. भीमशानं अंतर्मनातलं दारिद्र्य समोर मांडलं. तात्याचं मन सुन्न झालं. तात्यानं भीमशाचं म्हणणं शांत चित्तानं ऐकून घेतलं. चटणी भाकर खाऊन काबाड कष्ट करणाऱ्या, हररोज रोजंदारीवर गेल्या बिगर अन्न पाण्याचा प्रश्न न मिटणाऱ्या खाण मजुरानं वाड कुस्ती जिंकली. एवढ्या बलाढ्य ताकदीशी झुंज दिली. दारिद्र्यात ही शरीर संपदा आणि कुस्ती ही कला जोपासली. असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात घुमू लागले आणि आपोआपच गळ्यात खळकन पाणी आलं. आणि स्वतःच्या मनानच म्हटलं, शाबास, इमानी आहेस. लाल मातीच्या संस्कृतीत भीमशाला बापशासारखा उन्माद चढला नव्हता. तात्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि भीमशाचं प्रश्नचिन्ह दिसत होतं. तात्याच्या डोळ्यात पाणी का आलं हाच विचार करत भीमशा परतीचा रस्ता चालत होता. सर्वत्र अंधार पसरला होता. मध्यान्ह रात्र उलटून गेली होती. गाव शिव अंधारात डुबलं होतं. अंधाराला तुडवत आणि काळोखाला चिरत भीमशा प्रकाशाच्या दिशेला चाललेला होता. सारजा दिव्याच्या उजेडात रस्त्याला डोळे लावून बसली होती. सुनसान महाराणात हैरणी जोड्याचा आवाज घुमत होता. सारजानं कान टावकारलं, कानोसा घेतला. खात्री पटली, मन हरकून गेलं. केसावरून हात फिरवला, तेलकट तोंड पदरानं पुसलं, लेकराला थोपटून जाग केलं आणि कडेवर घेऊन अंगणात येऊन थांबली स्वागत करायला. माय लेकरू जागा असल्याचं पाहून भीमशाला आनंद झाला. सारजा, मी वाड कुस्ती जिंकली. अगं भया होय की म्हणत सारजानं दोन्ही हाताने आलाबेला केला. कानसुलीला बोटं लावून कडाकडा मोडली आणि विजयाचा आनंद व्यक्त केला. दिव्याच्या प्रकाशात सारजा ढालीकडे बघत होती. तिच्या काळजात आनंद मावत नव्हता. शेवटी भीमशानं कोनाड्यात ढाल ठेवली. नवरा बायकोचे डोळे ढालीकडे बघून पाझरत होते. ते जसे आनंदाचे होते तसे त्या ढालीचं काय करायचं म्हणून दुःखाचेही होते. गरीबा घरी यो दागिना काय करायचा असा आभाळा एवढा प्रश्न त्यांना पडला होता. बराच वेळ आनंदात सहभागी झालेलं बाळ झोपी गेलं. सारजानं दिवा मालवला. झोपडीत अंधार झाला आणि ती रात्र आनंदाच्या बहरात कशी गेली ते दोघांना कळलं नाही.